याच्यामध्ये अशुद्ध पाणी याच्या वापरामुळे एक कारण असू शकतं किंवा नागरिकांनी काही नवीन कॉस्मेटिक प्रोडक्ट्स जर वापरले असतील तर हे एक कारण असू शकतं. आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे आणि पाणी नमुना तपासणीसाठी शेगाव येथे लॅबला पाठवण्यात आलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या काही गावांमध्ये अचानक नागरिकांना केस गळतीचा त्रास होतोय आणि 3 दिवसातच अशा नागरिकांचं टक्कल पडतंय. नेमका हा आजार काय आहे याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बनकर सर आहेत. सर, नेमका तुमच्या क्षेत्रामध्ये अनेक गावांमध्ये नागरिकांना हा त्रास आढळतो आहे, केस गळतं, टक्कल पडतं, नेमकं काय कारण असू शकतं? याच्यामध्ये अशुद्ध पाणी याच्या वापरामुळे एक कारण असू शकतं किंवा नागरिकांनी काही नवीन कॉस्मेटिक प्रोडक्ट्स जर वापरले असतील तर हे एक कारण असू शकतं. आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे आणि पाणी नमुना तपासणीसाठी शेगाव येथे लॅबला पाठवण्यात आलेलं आहे. किती लोकांना साधारणतः याचा त्रास झालाय, किती गावांमध्ये त्रास झाला? आम्ही सर्वेक्षण केलेले आहे, त्यानुसार सध्या 36 रुग्णांना याचा त्रास आहे आणि ही संख्या दररोज वाढत आहे. नागरिक सध्या या परिसरात भीतीचं वातावरण आहे, त्यांना केस गळतंय, टक्कल पडतंय, महिलांची संख्या लक्षणीय आहे. काय आवाहन कराल आरोग्य विभागातर्फे? काय आवाहन कराल? आरोग्य विभागातर्फे मी आवाहन करतो की आपल्याला केस गळतीची कोणतीही समस्या जाणवल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव आमच्याशी संपर्क साधावा. हा नेमका कुठला आजार असू शकतो, याला वैद्यकीय भाषेत काय म्हणाल, याच्यावर उपचार पद्धती काय आहे आणि नागरिकांनी खानपिण्यासंबंधी काय बोलू? याच्यामध्ये अद्याप आपल्याला कन्फर्म याचं डायग्नोसिस झालेलं नाही, परंतु अशुद्ध पाणी अंघोळीसाठी वगैरे वापरू नये, गरम पाण्यानेच अंघोळ करावी. तर नक्कीच या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागरिकांनी घाबरून न जातात प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क करावा असं आवाहनही डॉक्टरांनी केलेलं आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, भोन, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.